या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। 18 ऑगस्ट 2025 रोजी भारताची राजधानी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती कार्यालयाकडून संपूर्ण भारतातून निवडक 56 लोकांना निमंत्रित करण्यात आले होते। त्यामध्ये महाराष्ट्रातून प्रामुख्याने भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण, सोलापूर महानगरपालिका भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कोमल लक्ष्मण चव्हाण हिंगोली, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दामोदर भोसले यांना निमंत्रित करण्यात आले होते। नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही मागण्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्याकडे लेखी स्वरूपात दिल्या आहेत। अनुसूचित जमातीच्या विविध योजना राबवण्यासाठी निधी पुरेसा प्राप्त होत नाही, याकरता लोकसंख्या आणि मागासलेपणाचे प्रमाणात पुरेसा निधी उपलब्ध असावा। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरता उच्च शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहे आहेत, परंतु वसतिगृहाकरता जागा उपलब्ध नसल्याने सुसज्ज शासकीय इमारती नाहीत, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत। सोलापूर धाराशिव जिल्ह्यातही प्रशासकीय वसतिगृह असून बांधकामाकरता महसूल विभागाने प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी। अनुसूचित जमाती तसेच पारधी समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्व विभागाने सहकार्य आणि प्रयत्न करणे गरजेचे आहे। वर्षानुवर्ष वनजमिनी कसत असलेल्या आणि नसलेल्या तथापि वनजमिनीच्या आसपास गावातील अनुसूचित जमातीच्या भूमिहीन शेतमजुरांना संबंधित कायद्यातील गुंतागुंतीमुळे वन हक्क पट्टे उपलब्ध होत नाहीत। याकरता वन हक्क पट्टे उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कायद्यामध्ये सुलभता आणण्यासाठी राज्य शासनात आदेशित करावे। भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींना जागा असल्याशिवाय घरकुल मिळत नाही, अशा आदिवासींना घरकुलाचा लाभ मिळावा याकरता ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गावठाण गायरान जमिनी भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींना विनावट उपलब्ध होण्याबाबत नियम व तरतूद करावी। गुन्हा नसताना आदिवासी पारधी समाजातील लोकांना गुन्हेगार म्हणून अटक करून खोट्या केसेस दाखल केल्या जातात। गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय कारवाई करू नये, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गृह विभागाकडून विशेष कार्यक्रम राबवण्यात यावेत। आदिवासी पारधी समाजाचा विकास व्हावा याकरता आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र असावे। नोकरी तसेच इतर व्यवसाय राबवण्यात येणारे विविध उपक्रम यामध्ये ज्या त्या जिल्ह्यातील स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात यावे। सोलापूर व धाराशिव जिल्ह्याकरता सोलापूर येथे 18 जून 2012 शासन निर्णयान्वये प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे। हे कार्यालय सुरू होऊन जवळजवळ 12 वर्ष होत आली तरी देखील कार्यालयाकरता जागा उपलब्ध नाही, तरी महाराष्ट्रातील महसूल आणि संबंधित विभागांना जागा उपलब्ध करून देण्याकरता आदेशित करण्यात यावे। आपत्कालीन परिस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये प्राप्त झालेल्या निधीतून आदिवासींच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र राखीव निधीची तरतूद असावी। आदिवासी समाजाकरता काही योजना अस्तित्वात आहेत, परंतु आदिवासींचा हवा तेवढा विकास होताना दिसत नाही, यासाठी योजनांमध्ये मूलभूत बदल करावा। आदिवासी पारधी समाजातील बनावट चकमकीत मयत झालेला विनायक देवीदास काळे राणा तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर आणि इतर 3 कुटुंबियांना अद्यापही आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळालेला नाही, अशा आशयाचे लेखी निवेदन भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्याकडे दिले आहे। या सर्व मागण्या मान्य केल्यास आदिवासी पारधी समाज मुख्य प्रवाहात 100% येईल, असे नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आवर्जून राष्ट्रपती महोदया यांना सांगितले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।